आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। ठाकरे गटाने बांगलादेशचा झेंडा जाळलेला आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार सुरू आहे, बांगलादेशातल्या या हिंदू अत्याचाराविरुद्ध ठाकरे गटाने आंदोलन केलं आणि झेंडा जाळलेला आहे। सध्या पाहतोय आपण बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार चाललेले आहेत आणि इस्कॉन सारख्या संस्थेतील जे सदस्य आहेत त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत। पुण्यामध्ये ठाकरे गटाने आंदोलन केलं आणि बांगलादेशचा झेंडा जाळलाय। बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे काही अत्याचार होत आहेत आणि हिंसाचार जो तिथं उफाळलेला आहे त्या विरोधामध्ये आता त्याचे पडसाद भारतामध्ये सुद्धा दिसतायत, राज्यात दिसू लागलेले आहेत। पुण्यामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। ठाकरे गटाचं हे आंदोलन बांगलादेशातल्या हिंदू अत्याचाराविरोधात ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। झेंडा जाळून इथं निषेध करण्यात आलेला आहे। जे अत्याचार हिंदूंवर होत आहेत त्याचा निषेध म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशचा झेंडा जाळत निषेध व्यक्त केलेला आहे आणि इथं जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू आहे आणि तिथे हिंदूंवर जे अत्याचार केले जात आहेत, इस्कॉनच्या काही सदस्यांना, कृष्णदास यांना सुद्धा आपण पाहिलं अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर शेख हसीना यांनी त्यांना सोडावं अशी मागणी देखील केलेली होती, असं आवाहन केलं होतं। मात्र तरीही तिथं हिंदूंवर अत्याचार सुरूच आहेत। या विरोधात नितेश राणे यांनी सुद्धा आवाज उठवला होता। आता ठाकरे गटाचं आंदोलन पुण्यामध्ये होत असताना दिसतंय। बांगलादेशचा झेंडा जाळत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि जोरदार घोषणाबाजी देखील इथं करण्यात आलेली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवरील जे अत्याचार होत आहेत त्याचा निषेध म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये आंदोलन केलं। बांगलादेशचा झेंडा जाळत निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये हे आंदोलन करण्यात आल्याचं समजतंय। ठाकरे गटाने बांगलादेशचा झेंडा जाळलेला आहे आणि हिंदूंवर जे अत्याचार बांगलादेशमध्ये होत आहे त्या अत्याचाराविरुद्ध ठाकरे गटाने हे आंदोलन केलेलं आहे।